तर तुम्ही म्हणता हे काय केलं? अहो झोपच सुधरत नव्हती. पहिल्यांदा 2 वाजता उठून एवढं पटपट सगळे कामं केले बघा आणि कशात झोप आवरते मग. तुम्हाला सांगते रेल्वे आली, रेल्वेमध्ये बसलो, पाणी बॉटल वगैरे घेतली आणि त्यानंतर जी झोपले ना मी 1-1.5 तास झोपून गेले बाबा. आणि हां, जेवायला काय-काय आणलं तुम्हाला सांगून देते. मटकीची भाजी, टमाट्याची चटणी, आलू आणि सोयाबीनची भाजी पण आणली होती. बोर इतकी झाले बसून-बसून प्रचंड अशी बोर झाले बघा. त्यानंतर आहे ना इथं एक मस्तपैकी छान अशी लस्सी, घरगुती लस्सी बनवून आणली होती बरं का एका काकाने. तर ती तर आम्ही टेस्ट करून बघितली. एकदम छान होती हो. तसं तर प्रवासामध्ये आहे ना अजिबात काही घेतलेलं आणि खाल्लेलं चांगलं नसतं बघा, कारण की ते खूप-खूप दिवसाचं असतं. तर आहे ना आम्हाला इथे एक बाबा भेटले होते. त्या बाबाकडनं आम्ही थोडीशी गाणगापूरची माहिती घेतली, कारण की आमचा फर्स्ट टाईम होता ना हो. तर आम्हाला काही एवढी मालूमात नव्हती बघा तिथली. तर मग कोणाला विचारावं म्हटलं, तर त्या बाबांना विचारलं. त्या बाबांनी सविस्तर आम्हाला सांगितलं. तर अक्कलकोटच्या स्टेशनला उतरलो. तिथनं मंदिराला जायला रिक्षा लागते हे आम्हाला माहीत नव्हतं. ते पण दुसऱ्याला विचारावं लागलं. मग आम्ही इथनं निघालो रिक्षाने. छान वातावरण वाटत होतं. असं वाटत होतं, की मामाच्या घरी चाललोय किंवा आई-बाबाच्या घरी चाललोय असं वातावरण आहे तिकडं. मस्त वातावरण आहे. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही एकदम मस्त पावसाळ्यासारखं वातावरण झालं होतं. आमच्यासोबत बऱ्याचशा अशा लेडीज पण होत्या. तर आम्ही काय केलं त्यानंतर इथं उतरलो आणि गेस्ट हाऊस बघायला गेलो. आता हे पण सगळं विचारतच करावं लागलं बरं का. इथली काही मालूमात नव्हती. पण गेस्ट हाऊसच्या घ्यायला सुद्धा प्रचंड अशी गर्दी होती बघा. आणि दुसरं म्हणजे तिथं आहे ना ऑनलाईन कॅश नाही. म्हणजे ऑनलाईन पेमेंट करायचं नाही त्यांना. त्यांना लागणार आहे फक्त कॅश पेमेंट. ती एक वेगळी फजिती झाली का आमची. काय म्हणजे काय करावं ना, म्हणजे असं झालं की करायला गेलो एक आणि झालं एक. फजिती तर वेगळीच झाली ही. तर मग 2-3 जणांना फोनपे मारून अक्षरशः कॅश घ्यावी लागली मला. मग तिथून पुढं आम्ही ते जे हॉल आहे तो बुकिंग केला. तो बी आम्ही एक पहिले 1200 मध्ये बघितला, तर तो बी असा कोंडवाड्यासारखा होता बघा. तो मला बिलकुल पटला नाही हे बघा. आणि आम्ही इनमीन 5-6 जण राहणार. तर मग आम्ही हा घेतला बघा गेस्ट हाऊसमधला. एक नंबर होता गड्या. खूप छान-छान ओळखीचे लोकं भेटले आणि मस्त आरामात दिवस गेला बघा आमचा. तर एवढं काही विशेष वाटलं नाही बघा. अधूनमधून जर असं राहिलो आपण तर काही फरक पडत नाही. घरी तर रोज आपण आरामामध्येच राहतो बघा.